नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रेमदास राठोड थोडक्यात पण सखोल सारांश या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज गुरुपौर्णिमा 10 जुलै 2025 या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून जे मी बोलण्याचा प्रयत्न करणार ते योग्य असेल तर त्याचा स्वीकार करायचा, अयोग्य असेल तर सोडून द्यायचं। काही त्रुटी असतील तर त्या नक्कीच माझ्यापर्यंत आपण पोहोचताल अशा प्रकारची आशा बाळगतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमा आहे आणि ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हजारो शिष्यगण आपल्या गुरूंना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भेटून आपल्या गुरूंना वंदन करतात, शुभेच्छा देतात। ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आध्यात्मिक स्वरूपातले गुरु असतील, सामाजिक स्वरूपातले असतील, सांस्कृतिक असतील, राजकीय असतील किंवा शैक्षणिक असतील, ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या व्यक्तींना जशा प्रकारचं यश मिळालेलं आहे आणि यश मिळाल्यानंतर ज्या गुरूंनी त्यांना उपदेश केलेला आहे आणि गुरूंनी केलेल्या उपदेशावरती पावलावर पाऊल टाकून जे आपलं यश संपादित केलेलं आहे, या सर्व शिष्यगणांना आज आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। मित्रांनो, आज जर आपण बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या शुभेच्छा या गुरूंना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच गोष्ट आपल्याला सांगायची आहे की जशा पद्धतीने आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरूंना वंदन करतो, मग ते गुरु असतील, म्हणजे असं सांगितलं जातं की ज्या ज्या व्यक्तीकडून ज्याच्याकडून आपल्याला शिकायला मिळालं आहे, ते पर्यावरण असू शकतं, निसर्ग असू शकतो, मानव असू शकतो, पशुपक्षी असू शकतो, ज्याच्याकडून आपल्याला शिकण्यासाठी काहीतरी मिळालेलं आहे, अशांना आपण गुरु मानत असतो। हे तेवढंच सत्य आहे की ज्या गुरूंचा आदर्श आपण घेतला, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण पुढे या ठिकाणी गेलो आणि पोहोचलो, ते व्यक्ती नक्कीच आपल्या गुरूंना त्या ठिकाणी आठवण करतात। पूर्वीच्या काळामध्ये ऋषी मुनी हे अध्ययनाचे धडे द्यायचे, त्यावेळेस त्या गुरु आणि शिष्याचं नातं हे अफाट अशा प्रकारचं नातं होतं। जोपर्यंत शिष्य हा परिपूर्ण होत नाही तोपर्यंत ते गुरु त्यांना सोडत नसत। मग त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा बदल त्या शिष्यांमध्ये झालेला आपल्याला दिसत आहे। आज जर आपल्या देशामध्ये, आपल्या जगामध्ये असं म्हणायला काही अडचण नाही, जगामध्ये सुद्धा प्रत्येक माणूस मोठा झालेला आहे तर तो त्याच्या गुरुमुळेच। गुरु म्हणजे हा दुसरं तिसरं कोणी नसून गुरु म्हणजे एक मार्गदर्शक असतो आहे। गुरुने सांगितलेलं ज्ञान, गुरुने सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जर आपण स्वतःच्या जीवनामध्ये आचरणात जर आणल्या तर नक्कीच माणसांमध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतं। व्यक्तीनं माणसाने काय करावं, कसं वागावं, कसं राहावं, कोणत्या गोष्टी केल्यानंतर त्याला यश मिळणार, हे सर्व गोष्टी आपल्याला गुरु समजवतात। आज आपण जर बघितलं तर सर्वप्रथम आपल्या जीवनामध्ये आपले गुरु कोण असेल
तर ते आपल्याला जन्म देणारे आपले माता पिता, आईवडील आहेत. कारण आईवडिलांच्या माध्यमातून आपल्याला संस्कार त्या ठिकाणी मिळत असतात. असं म्हटलं जातं की शिकलेली आई घरादाराला पुढे नाही. घरामध्ये जर आपली आई शिकलेली असेल तर नक्कीच ती आपल्या बाळांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार त्या ठिकाणी देते. त्याचबरोबर अशिक्षित आईवडीलसुद्धा आपल्या मुलांना चांगल्याच प्रकारचं संस्कार त्या ठिकाणी देतात. कारण त्यांना वाटतं की बाबा आपला मुलगा हा चांगला असला गेला पाहिजे. दिसायला तर चांगला असेलच, कारण ते भगवंतांनी घडवलेलं आहे. पण अंतर्मनातून तो शुद्ध असला गेला पाहिजे. बाह्यांग जरी आपल्या हातात नसेल, पण अंतरंग बदलण्याचं काम आपण आपल्या जीवनामध्ये स्वतः करू शकतो. याच्यासाठी आईवडील प्रयत्न करतात. म्हणून असं म्हटलं जातं की सर्वप्रथम आपले गुरु कोण असेल तर आपले आई आणि बाबा. त्यानंतर दुसरं गुरु जर म्हटलं तर ते आपल्या शाळेतील शिक्षक आहेत. 2 ते 3 वर्षांनंतर बालकांमध्ये आईवडिलांपेक्षाही गुरुवरती जास्त विश्वास असतो आणि ते साहजिक आहे. कारण शिक्षक हा असा व्यक्ती आहे, शिक्षक हा असा पेशा आहे की त्या ठिकाणी जो शिक्षक बोलणार आहे, जो शिक्षक मुलांना शिकवणार आहे, तो कधीच चुकीचं त्या ठिकाणी शिकू शकत नाही. कारण त्यांना माहिती आहे की आपण जर चुकीचं शिकवलं तर या ठिकाणी या लेकरांच्या मनामध्ये सुद्धा तसाच विचार त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. कारण लहान लेकरं ही ओल्या मातीसारखे असतात, त्यांना जसं वळण दिलं तसे ते शिकतात. म्हणून शिक्षक हा आपला दुसरा गुरु आहे आणि ह्या गुरुचं आचरण आपण करत असतो. मग आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गुरु त्या ठिकाणी आपल्याला लाभतात. आणि खरंच प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक गुरुकडून, प्रत्येक शिक्षकाकडून काहीतरी घेण्यासारखं असतं आहे. पण केव्हा ज्यावेळेस खरंच आपली लाईफस्टाईल किंवा आपलं आयुष्य, आपलं जीवन जे आहे ते आपल्या भविष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, काहीतरी ध्येय साध्य करायचं आहे, काहीतरी परिवर्तन करायचं आहे, आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी बदल करायचे आहे, आपल्या आईवडिलांची इच्छा आकांक्षा आपल्याला पूर्ण करायची आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या भारत देशाचा विकास या ठिकाणी करायचा आहे. स्वतःचा विकास करता करता देशाचाही विकास झाला गेला पाहिजे. एक देश सेवा या ठिकाणी करायची आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जी मुलं शिकतात त्या मुलांच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होतो आहे. हे जे लहान मुलं आहेत प्रत्येक वर्गामध्ये या ठिकाणी बदल होतो. प्रत्येक वर्गामध्ये गेल्यानंतर नवीन प्रकारचे शिक्षक त्यांना लाभतात आणि त्या शिक्षणाची बोलण्याची शैली, त्या शिक्षकाचं विषय ज्ञान, त्या विषयावरती असणारी त्याची कमांड, विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी जिव्हाळा निर्माण करणारा त्यांच्यामध्ये असणारं सामर्थ्य, या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करणं ही आजच्या मुलांना ही काळाची गरज आहे. पण आजकालची मुलं ही सध्या सोशल मीडियाच्या आहारी गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी ते विसरून चाललेल्या आहेत. दैनंदिन जीवन जगत असताना तुम्हाला आध्यात्मिक ज्ञानासोबत शैक्षणिक ज्ञान हे दोन्ही गोष्टी जर तुमच्याकडे जर असेल ना, तरच माणूस आज चांगल्या पद्धतीने राहू शकतो, चांगल्या पद्धतीने घडू शकतो आणि चांगल्या प्रकारचं आदर्श डोळ्यासमोर लोकांच्या तो ठेवू शकतो. कारण आज जर आपण बघितलं तर ज्ञान मिळवण्यासाठी कितीतरी क्षेत्र आपल्याला आहेत, तरीही आपल्याला ज्ञानाची कमतरता आहे. आज जर आपण बघितलं सोशल मीडिया म्हणजे हा भ्रमणध्वनी जो आहे, मोबाईल जो आहे, हा ज्ञानाचा भंडार आहे, माहितीचा खजिना म्हणून त्याला म्हटलं जातं. पण ह्या माहितीचा खजिना जो आहे, ज्ञान भंडार जो आहे, जी इंटरनेट आहे, या इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या ज्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायची, जे ज्ञान तुम्हाला आत्मसात करायचे तुम्ही करू शकतात. पण काय करावं हे आपल्याला कळत नाही. आपण नको त्या गोष्टीच्या आहारी जात असल्या कारणामुळे ह्या मोबाईलचा वापर आपल्याला करता येत नाही.
हे कळत नाही की बाबा हा मोबाईल आपल्यासाठी आहे, आपण त्याच्यासाठी नाही. अफाट अशा प्रकारची ज्ञान सामग्री असूनसुद्धा माणसांच्या राहणीमानामध्ये, माणसांच्या विचारामध्ये, माणसांच्या बोलण्यामध्ये बदल होताना सहजासहजी दिसत नाही. ज्या घरामध्ये संस्कार चांगले असतील, ज्या घरामध्ये आई वडील त्यांचे गुरु हे जर चांगले वागत असतील तर नक्कीच मुलांमध्ये सुद्धा हा परिवर्तन होताना आपल्याला दिसून येत आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो शिष्यगण या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतात गुरुबद्दल. खूप आनंद वाटला. पण जशा प्रकारचं गुरुबद्दल बोललं जातं, सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज तुम्ही सेंड करता, तशाच प्रकारचं जर प्रेम, तशाच प्रकारची आपुलकी, तशाच प्रकारचं जिव्हाळा जर प्रत्येक माणसांमध्ये, प्रत्येक गुरुबद्दल आपण जर ठेवलं तर नक्कीच या ठिकाणी सगळा समाज हा एक आनंदी, एक चांगल्या प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते. पण आजकाल तसं दिसून येत नाही. आजकाल फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरूंना उपदेश पाठवायचा, मेसेज पाठवायचा आणि बस. पाठवलं म्हणजे मी त्याला आठवण करतोय अशा प्रकारचा भास, अशा प्रकारचं समाधान स्वतःला मिळवायचं आणि तेवढ्यापुरतंच ठेवायचं. पण बरेच लोक आहेत की ते आपण घडलो कोणामुळे हे लक्षात येत नाही. जे ज्ञानी आहेत, जे हुशार आहेत, जे वरिष्ठ पदावरती आहेत, जे काही मोठ्या पदावरती जाऊन बसलेत, हे नक्कीच आपल्या गुरूंना त्या ठिकाणी वंदन करतात. आणि खरंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर मार्गदर्शनाशिवाय, गुरुशिवाय पर्याय नाही. गुरु हाच खरा मार्गदर्शक असतो. गुरु हा कधीही चुकीचा उपदेश आपल्याला देणार नाही. जरी त्याला एखादी गोष्ट अवगत नसेल, जरी त्याला एखादी गोष्ट जर समजली नसेल किंवा माहीत नसेल, तरी तो इतरांना विचारल्यानंतर, माहिती मिळाल्यानंतर तो नक्कीच आपल्या शिष्यगणांना त्या ठिकाणी देत असतो. मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच संदेश आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे की बाबा आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपण जे काही आपल्या गुरुबद्दल जी कृतज्ञता व्यक्त करतात, ही कायमस्वरूपी तुमच्या मनात असून इतरांनासुद्धा त्याच्याबद्दल मोटिवेशन वाटलं पाहिजे. इतरांनाही, आपल्या घरातील लेकरांनासुद्धा वाटलं पाहिजे की आपल्या वडिलांचेसुद्धा कोणीतरी गुरु होते आणि त्या गुरूंच्या उपदेशामुळे आपले वडील या ठिकाणी ह्या पदापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे त्यांनाही असं वाटतं की गुरुशिवाय कोणतीच गोष्ट साध्य होऊ शकत नाही. ती साध्य करायची असेल तर गुरु हा आपल्या जीवनामध्ये असू शकतो. तो आईवडिलाच्या रूपामध्ये, शिक्षकांच्या रूपामध्ये, मित्रांच्या रूपामध्ये, नातेवाईकांच्या रूपामध्ये, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील जे व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतं. समाजातून सुद्धा घेण्यासारखं खूप आहे, पण काय घ्यावं हे आपल्याला कळायला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी कळत नाही तोपर्यंत आपल्याला कशाचा स्वीकार करावा, कोणती गोष्ट मिळावी हे आपल्या लक्षात येणार नाही. म्हणून हात जोडून विनंती आहे की गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या मनामध्ये एक संकल्प करावा की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये बदल होईल, आपल्या विचारामध्ये बदल होईल, आपल्याला सात्विक गुण या ठिकाणी प्राप्त करता येईल, वाईट गोष्ट आपल्यातून निघून जाईल, अशा प्रकारचं संकल्प आपण या ठिकाणी करावा. कारण वाईट गोष्ट जी आहे ही क्षणिक सुख देणाऱ्या गोष्टी आहेत, पण चांगल्या गोष्टी ज्या आहेत हे लाईफ टाईम आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुख देत असतात. म्हणून लाईफ टाईमच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी आपण मिळवण्याचा प्रयत्न करावा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व बंधू भगिनींना, मित्रांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.